बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेल्या गृहवस्तू भांडी वाटप करताना ठेकेदार दलाल मनमानी पद्धतीने कामगारांकडून पैसे घेऊन भांडी वाटप करत आहे। याला पायबंद घालण्यासाठी तसेच विविध संघटनाच्या नावाने व पक्षाच्या नावाने बोगस बांधकाम कामगारांचे शिबिर घेऊन भांडी वाटप सुरू असून याला पायबंद घालण्यासाठी टोकन पद्धत बंद करावी अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या संदर्भात विष्णू कारामपूर यांनी अधिक माहिती दिली आहे। आज आम्ही महाराष्ट्र कामगार सेना त्याचबरोबर जनरल सेक्रेटरी सह्याद्री कामगार संघटना त्याचबरोबर बहुजन पॅंथर सेना आणि संघर्ष कामगार संघटना भ्रष्टाचार विरोधी संघटना अशा 5 संघटनेनी वज्रमूठ बांधून गेल्या काही दिवसापासून या सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार, ठेकेदाराचा दादागिरी, ठेकेदार टोकन वाटप करताना आपल्या मनमानी लोकांना आपल्या लोकांना देणं, त्याचबरोबर सत्ताधारी असलेल्या राजकीय पक्षांनी देखील भांड्याचे किट वाटप करणं असा गैरव्यवहार चालू आहे। खरं पाहता बांधकाम कामगारांना किट वाटप किंवा भांडी वाटप किंवा पेटी वाटप, जे कार्ड वाटप या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामधून झालं पाहिजे अशी आमची भूमिका घेतलेली आहे। या बाबतीवर 2 दिवसापूर्वी बैठक झाली आणि आम्ही ठरवलं भ्रष्टाचार मोप आहेत, परंतु सध्या चालू होतं की भांडी वाटप किंवा पेटी वाटप ते कार्यालयाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि तिथं ते ठेकेदार करतोय मस्तवालपणे। युनियनवाल्यांना बोलतो तुम्ही काय करता करून घ्या, माझं मागं सरकार आहे, माझ्या मागं आमचे सगळं गॉडफादर आहेत सरकारी कामगार मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत, त्यामुळे मला कोणी काय करू शकत नाहीत अशा प्रकारे गांभीर्याने बोलतो। त्यासाठी आम्ही सहाय्यक कामगार आयुक्तांना ठणकावून सांगितलं की आम्हाला आजच्या टोकन पद्धती बंद केलं पाहिजे। त्याचबरोबर ते टोकन पद्धती जे कामगारांना स्वतः कामगारांना या ठिकाणी दिलं पाहिजे। याचं कारण काय, प्रत्येक कामगार गरीब महिला विडी कामगार बांधकाम कामगाराकडून 1000 ते 1500 रुपये घेतले जातात। रात्री वापरात्री उभारतात, पायीला उभारतात, उन्हातानात पावसात उभारतात। हे सगळं टाळण्यासाठी साहेब आजच्या तुम्ही टोकन पद्धती बंद करा असं प्रकारचे सर्व संघटनेचे पदाधिकारी आम्ही सांगितलो। साहेबांनी तात्काळ एका क्षणाचा विचार न करता टोकन पद्धत बंद असं प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि या बाबतीमध्ये उद्यापासून इथं जे काय आम्ही प्रोसिजर ते करण्याला वेळ लागणार त्याप्रमाणे आम्ही 2-3 दिवसात करतो असं म्हणले। 2-3 दिवसात उद्या पण टोकन पद्धत वाटायचं बंद केलं असं प्रकारचं त्यांनी आजच्यात बंद करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। अन्यथा आज नाही बंद झालं तर बुधवारी सकाळी 11 वाजता या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला गेट घालून अर्धनग्न आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।